नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ के प्राचीन शिव मंदिर में पहुंचे सांसद श्रीकांत शिंदे, किया विशेष पूजन। महादेव के आशीर्वाद से 3 बार बने सांसद। कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने अंबरनाथ के प्राचीन शिव मंदिर में दर्शन कर विशेष पूजा अर्चना की। इस दौरान उन्होंने कहा कि अंबरनाथ की महादेव का आशीर्वाद हमेशा से उनके और शिंदे परिवार के साथ रहा है। भगवान भोलेनाथ की कृपा से ही वे लगातार 3 बार सांसद बने हैं, ऐसा उन्होंने श्रद्धा और विश्वास के साथ कहा। इसके साथ ही उन्होंने जानकारी दी कि अंबरनाथ के ऐतिहासिक शिव मंदिर परिसर का भव्य विकास कॉरिडोर की तर्ज पर किया जा रहा है। इस परियोजना में घाटों का निर्माण, भक्त निवास, भव्य सुशोभीकरण समेत कई सुविधाएं जोड़ी जाएंगी। इस कॉरिडोर के पूरा होने के बाद श्रद्धालुओं की संख्या में जबरदस्त बढ़ोतरी होगी, जिससे शहर की अर्थव्यवस्था को बड़ा फायदा होगा और विकास को नई दिशा मिलेगी। सांसद श्रीकांत शिंदे ने भरोसा दिलाया कि जल्द ही यह प्रोजेक्ट पूरा कर भक्तों के लिए एक बेहतरीन आध्यात्मिक स्थल तैयार किया जाएगा। आज अंबरनाथ शिव मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीला येऊन दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली आणि एक समाधान होतं जेव्हा या मंदिरामध्ये आल्यानंतर। आणि या मंदिराचा, या शिवशंकराचा आशीर्वाद जो आहे हा माझ्या पाठीशी, पूर्ण परिवाराच्या पाठीशी अगोदरपासूनच आहे। म्हणून आज इथपर्यंत जो आहे आम्ही पोहोचलो, 3 वेळा खासदार झालोय आणि मला वाटतं जे मागितलं त्या गोष्टी ज्या आहेत ह्या देण्याचं काम जे आहे नेहमीच जे आहे हे भगवंत करत असतो। आणि 1000 वर्ष जुनं प्राचीन हे शिवमंदिर आज आपण पाहताय की लाखो लोक या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत। आणि आता त्याच्याबरोबरच हे शिवमंदिरच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहताय की 8-9 एकरचा परिसर हा देखील एक कॉरिडॉरचं स्वरूप घेतोय। घाटाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये संपत देखील आलेलं आहे। जे कुंड होतं, एक प्राचीन कुंड होतं, त्या कुंड देखील, त्याला देखील रिज्युनेट करण्याचं काम काळ्या पाषाणामध्ये ते देखील आपण केलं। आणि भविष्यामध्ये पूर्ण हा परिसर 8-9 एकरचा आपल्याला सुशोभित झालेला पाहायला मिळेल। मला वाटतं हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर 12ही महिने, महिन्याचे 30ही दिवस जे आहे हे लोक इथे येतील आणि इथे आल्यानंतर जे आहे या परिसराचा विकास झाल्यानंतर इकडच्या लोकल इकॉनॉमीला देखील चालना मिळेल। इकडच्या लोकांना देखील त्यांचा उद्योगधंदा जो आहे तो वाढण्यामध्ये मदत होईल। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।